तर ज्यांच्यावर मारहाणीचे आरोप होत आहेत ते भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार यांच्याशी संवाद साधलेला आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी आपण पाहूयात। पीच्या रजिस्ट्रेशन फी संदर्भात जो निर्णय घेण्यात आला त्याच्यावरून ठाण्यामध्ये कुठे ना कुठे भाजप आणि शिवसेना या दोन मित्रपक्षांमध्येच कलगीतुरा रंगलेला आहे। आता असा दावा केला जातोय शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून की भाजपच्या माजी नगरसेवकांनी त्यांना मारहाण केली। आता ज्यांच्यावर हा आरोप करण्यात येतोय ते नारायण पवार माझ्यासोबत आहेत। ते भाजपचे गेल्या अनेक वर्षापासूनचे हे स्थानिक नगरसेवक आहेत। आधी वेगळ्या पक्षामध्ये मात्र आता ते भाजपमध्ये आहेत। 35 वर्ष आपण नगरसेवक आहात नारायण पवार सर, आणि या 35 वर्षांमध्ये काल जो प्रकार घडला तर आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे। आरोप केला जातोय की तुमच्या मित्रपक्षातल्या दोन पदाधिकाऱ्यांनी हा आरोप केलेला आहे की तुम्ही त्यांना मारहाण केली। नेमकं काल काय झालं? ॲक्च्युली तुम्हाला सांगतो, तुम्ही काही 2 दिवसापूर्वी आमच्या संजय केळकरनी हा जो निर्णय दिला महायुतीने, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जो निर्णय घेतला, ज्या बीओसीपी योजना आहेत त्यांना ज्या पद्धतीत 1% स्टॅम्प ड्युटी लागणार होती ते 100 रुपयामध्ये झालं, त्याचं अभिनंदन केलं आम्ही। आणि अभिनंदन करणं आमचं सरकार महायुतीचं सरकार आहे। हे काल काय आलेले ते दोघे तिघे जण स्टंटबाजी करून बदनाम करण्याचा प्रयत्न करतात, दुसरं काय आहे? पण ते दोघे तिघे जण जे आहेत त्यापैकी एक शाखा प्रमुख आहेत आणि दुसरे उपविभाग प्रमुख आहेत। त्यांचा असा आरोप की तुम्ही त्यांनी मारहाण केली, तुम्ही असं काय झालंय का? असं काय झालं नाही। तिथली लोक आहेत ती ज्या सोसायटीमध्ये ही बीओसीपी योजना हे करताना राबवताना ना मी त्याचं खूप मेहनत घेतली आणि आज लोकांना त्या 185 कुटुंबांना मी घरं दिलेत तिथे 185। त्या टायमाला कोणी आले नव्हते। हे स्टंटबाजी आता करायला आले ना, आता इलेक्शन आले म्हणून स्टंटबाजी करतात। स्टंटबाजी करायला आले पण कधी त्यांनी असं बघितलं नाही का बाबा इलेक्शन आले आणि कोणाच्या सुखदुःखामध्ये कधी गेले नाही आणि आता स्टंटबाजी करायला आले। कोणी त्याला धक्काबुक्की का मारहाण केलेली नाही। कोणत्याही कार्यकर्ते, कितीतरी कार्यकर्ते तिथले सोसायटीतले लोक उतरले होते, काहीच नाही, कोणी काही केलं नाही। त्यांना सोसायटीच्या लोकांना विचारा ना, सोसायटीच्या लोकांना तिथले जे स्थानिक लोक आहेत ना त्यांना विचारा का काय परिस्थितीमध्ये आम्ही राहत होतो ना, काय परिस्थिती आता झाली। म्हणून आज मी तुम्हाला सांगतो ना, मुख्यमंत्री देवेंद्र मी अभिनंदन करतो, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं अभिनंदन करतो आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांचं, कारण का त्यांनी गोरगरिबांसाठी हा निर्णय चांगल्या पद्धतीने, ज्याला 1% म्हणजे लाख रुपयाच्या आसपास पैसे जाणार होते त्याला 100 रुपयाच्या ह्याच्यानं केला, तर आम्ही सर्व त्याचं अभिनंदन करतो। पण तेच तो असा दावा केला जातो की आपण मित्रपक्ष आहोत, मित्रपक्षामध्ये ते देखील तेच करत होते अभिनंदन, तुम्ही देखील अभिनंदन करत होतात, मात्र कुठे ना कुठे तुम्हाला विश्वासात घेतलं नाही आणि सोसायटीला सांगितलं नाही सेलिब्रेशन करायच्या आधी, म्हणून तुम्हाला सोसायटीने तुम्हाला बोलवून घेतलं। मला बोलून घेतलं पण तिथं कुठेही असं जल्लोष कुठं काय केला नाही। त्यांनी दाखवा ना व्हिडिओ, जल्लोष केल्याची व्हिडिओ। बाबा आम्ही जल्लोष करत असताना आमच्यावर नारायण पवारने हल्ला केला। अरे काय तिथं काहीच नाही, नियोजन नाही, काय नाही, उगा स्टंटबाजी करायची, काही करायचं, हे थोडंच चालतं। असं आता तुमच्यावर लोकांची कामं करा, लोकांच्या कामामध्ये तुम्हाला लोक मतं देतील, असं नाही स्टंटबाजी करून मतं नाहीत भेटत। तुमचा मित्रपक्ष असून तुमच्यावर गुन्हा देखील दाखल केला, त्यांच्याबरोबर राजेश मोरे जे या विभागातले जुने नगरसेवक आहेत, एकनाथ शिंदे यांच्या जवळचे आहेत, ते देखील त्यावेळी सोबत होते, त्यांच्यावर नौपाड्यामध्ये गुन्हा दाखल करत असताना। हे मित्रांमध्ये असं गुन्हा दाखल करणं योग्य आहे का? हो, काय झालंय, काही नेत्यांना काही लोक चुकीची माहिती देतात, चुकीची माहिती दिला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।